सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राइब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या नावाच्या आणि धनुष्यबाणी या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या संदर्भातली याचिका सुनावणीसाठी आहे. सुनावणीचा सलग 7वा दिवस, सलग 7वा. आपण पाहिलं असाल कशा प्रकारे अगदी पहिल्या दिवसापासून शिवसेनेचे वकील, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचा युक्तिवाद मांडला. जवळपास 6 दिवस सलग त्यांच्याकडनं हा युक्तिवाद करण्यात आला. माझ्या माहितीप्रमाणे आजचाही दिवस कपिल सिब्बल हे आपला युक्तिवाद मांडणार आहेत. आपल्या युक्तिवादाची आज त्यांच्या वतीने, कपिल सिब्बल यांच्या वतीने शिवसेनेचे दुसरे वकील देवदत्त कामत यांच्या वतीने या युक्तिवादाची सांगता होईल. युक्तिवादाचं कन्क्लुजन, शेवट आज देवदत्त कामत यांच्या वतीने होईल, पण सुरुवात ही कपिल सिब्बल यांच्या वतीने होणार आहे. शिवसेनेच्या वकिलाने या संपूर्ण 6 ते 7 दिवसांच्या सुनावणीमध्ये, म्हणजे आजचा जर धरला तर हा 7वा दिवस, या संपूर्ण 7 दिवसांच्या सुनावणीमध्ये त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष, त्यांनी राज्यपाल, त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि काही अर्थी न्यायव्यवस्था या सर्वांवर ताशेरे ओढले. या सर्वांच्या काम करण्याच्या त्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरवर ताशेरे ओढले, त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले, अनेक प्रश्न विचारले. माननीय सुप्रीम कोर्टाच्या पुढे हे सारे प्रश्न कपिल सिब्बल घेऊन आले. आता माझ्या मते ही केस फक्त एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी राहिलेली नाही. आता ही केस, याच्यामध्ये तिसऱ्या एका वकिलाची एंट्री होण्याची शक्यता आहे. सॉलिसिटर जनरल याच्यामध्ये येऊ शकतात, कारण याच्यामध्ये वारंवार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा राज्यपाल जे भारत सरकारचे आहेत, भारत सरकारच्या वतीने आहेत, यांचा उल्लेख वारंवार झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या वतीने प्रेझेंट करण्यासाठी हे सॉलिसिटर जनरल, जसं मागच्या वेळेस तुम्ही पाहिला होता तुषार मेहता होते, तुषार मेहतांना सुद्धा त्यावेळेस कपिल सिब्बल यांनी झापला होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुषार मेहतांवर सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नाराजगी दाखवली होती. डी.वाय. चंद्रचूड यांचं जे 5 जजेसचं जे बेंच होतं, त्यांनी स्पष्टपणे विविध मुद्द्यांवर नाराजगी दाखवली होती आणि तुषार मेहतांना वेळोवेळी गप्प बसावं लागलं होतं. हा सर्व काळ तुमच्या सर्वांसमोर आहेच. पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वतीने सुद्धा बाजू मांडावी लागणार अशी माझ्या मनात एक शंका आहे. कारण बघा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी एकनाथ शिंदेचे वकील जर उभे राहत असतील, तर उभ्या देशासमोर नेमकं कोणतं चित्र जाणार की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची बाजू सुद्धा एकनाथ शिंदेचे वकील मांडतायत. नेमकं कोण कुणाच्या बरोबर आहे हे इथे सुद्धा प्रूव्ह होईल, इथे सुद्धा सिद्ध होऊन जाईल. ते काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, विधानसभेचे अध्यक्ष असतील, राज्यपाल असतील, काही अर्थी न्यायव्यवस्था असेल, सगळ्यांची पिसं काढण्याचं काम कपिल सिब्बल यांनी व्यवस्थितपणे केलं. आणि आज 7वा दिवस, 7व्या दिवशीही तेच घडणार आहे. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका 2 ते 2:30च्या दरम्यान सुनावणीला येण्याची शक्यता आहे. पण आतापर्यंत ज्यावेळेस हा व्हिडिओ तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचतोय, 3-3:30ची ही वेळ आहे. अजूनही याचिकेवर सुरुवात झाली नाही, पण ही याचिका आज सुनावणीसाठी येईल. सुप्रीम कोर्टात शिवसेनेचे वकील आणि त्यानंतर शिंदे गटाचे वकील आपल्या युक्तिवादाला सुरुवात करतील. आपली सांगता झाल्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांना सुद्धा 3 ते 4 दिवस मिळण्याची शक्यता आहे, जर त्यांच्याकडे तशा प्रकारचा युक्तिवाद असेल तर. 3 ते 4 दिवस त्यांना दिले जाऊ शकतात. म्हणजे या सगळ्या धामधुमीमध्ये हा ऑगस्ट महिना निघून जाण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर हा निकाल ज्यावेळेस बंदिस्त केला जाईल, लिफाफे बंद म्हणतो आपण त्याला काय म्हणतात कोर्टाच्या भाषेमध्ये, क्लोज फॉर ऑर्डर ज्यावेळेस होईल, त्यावेळेस हा अंतिम निकाल नसेल. लक्षात घ्या, तोपर्यंत समजा 1-2 महिन्यांचा काळ, 1-1.5 महिन्याचा काळ त्यामध्ये घेतला, तर या संपूर्ण निकालावर पुन्हा एकदा रिव्ह्यू होऊ शकतं. याच्यावर मतं घेतली जाऊ शकतात. विविध क्षेत्रातल्या नामवंतांची, जाणकारांची, माहितीगारांची मतं घेतली जाऊ शकतात. घटना तज्ज्ञांची, घटना अभ्यासकांची, घटनेच्या विद्यार्थ्यांची, ज्यांना घटनेचं ज्ञान आहे, ज्यांना घटना कळते, त्या सगळ्यांची मतं घेतली जाऊ शकतात. समाजातल्या विविध क्षेत्रातल्या या विषयाशी संदर्भात असलेल्या जाणकारांची मतं घेतली जाऊ शकतात आणि त्यानंतर हा निकाल, अंतिम निकाल दिला जाऊ शकतो. आता याच्यामध्ये अनेक शक्यता आहेत. हा निकाल पुन्हा एकदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे रिव्ह्यूसाठी पाठवला जाऊ शकतो. ही पहिली शक्यता की तुम्ही तुमचं नाव आणि चिन्ह या संदर्भात जो निर्णय घेतला त्यामध्ये काही त्रिसूत्री आहेत, त्यांचं पालन करून हा निर्णय घ्या
आणि हा पुन्हा एकदा आमच्याकडे येऊ द्या, अशा प्रकारची एक मान्य सुप्रीम कोर्टामधून गोष्ट घडते का ते पाहायचंय. जर अशा प्रकारची घटना घडली तर त्याला आपण काय म्हणू, तो एक पोट निकाल अशा प्रकारेही असू शकतो की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यावेळेस आलेल्या एफिडेव्हिट्सला पुन्हा एकदा रिव्ह्यू करू शकते. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 2022 मध्ये की आमच्याकडे तेवढा वेळ नाही, एवढी 19-20 लाख एफिडेव्हिट्स ही व्हेरीफाय करण्यासाठी, त्यांची पडताळणी, त्यांची सत्यता, त्यांची पुष्टी करण्यासाठी आमच्याकडे तेवढा वेळ नाही. पण ते आता करू शकतात कारण वेळ आहे त्यांच्याकडे 2029 पर्यंतचा. तुम्ही समजू शकता माझ्या ह्या शब्दांच्या कोट्यांमध्ये काय दडलंय. तसं जर झालं तर आणखी थोडा वेळ लागू शकतो. कुणाचे एफिडेव्हिट्स किती, कारण पक्षामध्ये, राजकीय पक्षामध्ये फूट दाखवण्यासाठी किंवा राजकीय पक्षामध्ये सुद्धा फूट होती, कारण आपल्या संपूर्ण युक्तिवादाचा जो बेस आहे तो फक्त पॉलिटिकल पार्टीमधली फूट आहे, माफ करा लेजिस्लेचर पार्टीमधली फूट आहे. राजकीय पक्ष ज्याला आपण पॉलिटिकल पार्टी म्हणतो त्यामधल्या फुटीचा आपण इथे स्पष्टपणे नकार दिलेला आहे. राजकीय पक्षामध्ये कुठलीही फूट नव्हती. राजकीय पक्ष संपूर्णतः उद्धव ठाकरे म्हणजे पक्षप्रमुख यांच्या पाठीशी उभा होता आणि तत्कालीन 2018चे जे पुरावे आहेत ज्याच्यावर यांनी आपला संपूर्ण युक्तिवाद ठेवला होता की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा उल्लेख करतोय मी इथे, की आम्हाला कुठल्याही गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या सर्व गोष्टी आपण पुराव्यानिशी तिथे खोडून काढल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या वक्तव्यांवर आता एकनाथ शिंदेचे वकील म्हणजे शिवसेनेच्या ह्या सगळ्या युक्तिवादाच्या आधारावर, मुळावर घाव घालण्यासाठी एकनाथ शिंदेचे वकील अशा प्रकारची एखादी मागणी करून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या थ्रू थोडा वेळ करू शकतात आणि ही सगळी ॲफिडेव्हिट्स पुन्हा एकदा रिव्ह्यू करण्याची एक शक्यता मला दिसते. दुसरी गोष्ट, नाव चिन्ह गोठवलं जाणं किंबहुना पक्षाचं रजिस्ट्रेशनच थांबवणं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तो अधिकार आहे. शिवसेना या राजकीय पक्षाचं रजिस्ट्रेशन होल्ड करणं, त्याचाही अर्थ तोच होतो. नाव चिन्ह गोठलं जाणं. शिवसेनेकडे स्वतः मशाल हे नवीन चिन्ह आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वेगळं नाव आहे. याच्यामध्ये सर्वस्वी नुकसान हे एकनाथ शिंदेचं. गमावण्यासारखं आपल्याकडे काहीच नाही, पण एकनाथ शिंदेकडे गमावण्यासारखं भरपूर काही आहे. नाव चिन्ह जाणं म्हणजे फक्त पक्षाचं नाव काढून घेणं आणि चिन्ह काढून घेणं एवढं सोपं नाही, त्यांचं अस्तित्व काढून घेणं आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या व्यतिरिक्त एकनाथ शिंदेच्या पक्षाचं अस्तित्व हे शून्य आहे. शून्य हा सुद्धा एक फार मोठा आकडा म्हणतोय, पण ही सत्य परिस्थिती आहे. त्या व्यतिरिक्त त्यांचं अस्तित्व शून्य. त्यांना मर्जर हा एकमेव पर्याय आहे. पण या संपूर्ण 1.5-2 महिन्यांच्या काळामध्ये संपूर्ण हा निकाल ज्यावेळेस लिफाफे बंद होईल, आज काय होतंय मान्य सुप्रीम कोर्टामध्ये, कशा प्रकारे सुनावणीला सुरुवात होते हे सर्व पाहणं उत्सुकच आहे. पण ज्यावेळेस हा निकाल लिफाफे बंद होईल या 1.5-2 महिन्यांमध्ये सुद्धा घडणाऱ्या घटना या सर्वांवर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. अनेक गोष्टी आहेत. आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदेचे वकील बोलायला उभे राहतील किंवा आपल्या युक्तिवादाला सुरुवात करतील, त्यांचा संपूर्णपणे रोख हा शिवसेना या राजकीय पक्षात सुद्धा फूट होती. आमच्याकडे एवढे उपनेते, आमच्याकडे एवढे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, आमच्याकडे एवढे सचिव, या सगळ्यांची तिथे जंत्री वाचली जाईल. पण एक लक्षात घ्यायला हवं आणि एका गोष्टीवर ठाम राहायला हवं, तत्कालीन परिस्थितीमध्ये काय होतं आजच्या घडीला, म्हणजे आज 18 ऑगस्ट आज काय परिस्थिती आहे त्यापेक्षा ॲज ऑन 21 जून 2022 त्यावेळेस काय परिस्थिती होती, हा सगळा घटनाक्रम जास्त महत्वाचा आहे. 21 जूनला तुमच्याकडे किती माणसं होती, 22 जूनला तुमच्याकडे किती माणसं होती, ज्यावेळेस शिवसेनेची याचिका मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आली त्यावेळेस तुमच्याकडे किती माणसं होती, म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीतली. या सगळ्या गोष्टी तिथे पुन्हा एकदा प्रूव्ह कराव्या लागतील. इतकं सोपं नाहीये जितकं यांनी विचार केलाय आपल्या युक्तिवादाचा, इतकं सोपं नाहीये. आता हा सगळा मी एक अंदाजच सांगतोय, कारण त्या दिवशी एकनाथ शिंदेच्या वतीने ज्यावेळेस मान्य सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदेच्या वतीने नरेश मस्के आणि राहुल शेवाळे ज्यावेळेस उपस्थित होते, नरेश मस्केंच्या त्या स्टेटमेंटमध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. नरेश मस्केंनी बाहेर येऊन ज्यावेळेस प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, नरेश मस्के असं बोलताना म्हणाले की आमच्याकडे आजच्या घडीला किती आमदार आहेत, आमच्याकडे आजच्या घडीला किती, आजच्या घडीला हा त्यांचा जो शब्द आहे हा अंडरलाईन करण्यासारखा आहे. आणि त्यांच्या ह्या बोलण्यातून, कारण जर ही माणसं तिथे त्यांच्या वकिलांसोबत राहतायत, ही माणसं त्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग आहेत, जवळून पाहतायत, याचा अर्थ त्यांच्या डोक्यात कुठतरी काहीतरी गोष्टी आहेत आणि त्याचंच प्रत्यंतर तुम्ही त्या दिवशी त्यांच्या पत्रकार परिषदेच्या त्या वाक्यांमध्ये पाहिलं असाल. मी बारीक ऐकतो ह्या सगळ्या गोष्टी. आमच्याकडे आजच्या घडीला एवढे नेते, एवढे उपनेते, एवढे जिल्हा प्रमुख, एवढे इतर राज्यांचे प्रमुख, एवढे संपर्क प्रमुख, एवढे राज्य संघटक, ह्या सगळ्या गोष्टी ते एवढे आजच्या घडीला, हे आजच्या घडीचं महत्वाचं नाही.
तत्कालीन परिस्थिती. तुम्हाला आठवायला हवं, स्टॅटस को एंटाय करण्याची ज्यावेळेस वेळ आली होती, स्टॅटस को एंटाय म्हणजे घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवणे. स्टॅटस को एंटाय करण्यासाठी माननीय सुप्रीम कोर्ट काय म्हणालं होतं? आजची परिस्थिती आम्ही पाहणार नाही, आज काय घडतंय. तत्कालीन परिस्थितीमध्ये काय घडलं होतं? उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा तत्कालीन परिस्थितीमध्ये झाला होता. कशा परिस्थितीत झाला हे महत्वाचं नाही, पण तत्कालीन परिस्थिती मध्ये तो झाला होता हे महत्वाचं. आणि झाला कसा? तर त्यांनी तो स्वतःहून दिला होता. जर त्या बहुमताला ते सामोरे गेले असते आणि बहुमतामध्ये त्यांच्या ह्या आमदारांचं कृत्य समोर आलं असतं की ह्यांनी तुमच्या विरोधात मतदान केलेलं आहे, ते तिथे प्रूफ झालं असतं पक्षविरोधी कारवाई म्हणून, आणि मग स्टॅटस को एंटाय करण्यासाठी. आता ह्या सगळ्या शेवटी जरतरच्या गोष्टी आहेत. मान्य सुप्रीम कोर्टाला हा हे कारण असावं, फक्त हे कारण मिळालेलं असावं म्हणून त्यांना ते करता येत नाही, दाखवून त्यांना आम्ही केलं असतं. पण ह्या गोष्टी अशा नसत्या. तर तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला, त्यामुळे आम्हाला स्टॅटस को एंटाय करता येत नाही, घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत नाही. हे लक्षात येतं तुमच्या? त्यामुळे आज काय झालंय हे महत्वाचं नाही, तत्कालीन परिस्थितीमध्ये काय आहे ते महत्वाचं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज 6 गद्दार खासदारांना म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाच्या वतीने तर गेलेलंच आहे, पण शिवसेनेच्या वतीने जी याचिका आहे, अरविंद सावंत यांच्या वतीने जी याचिका आहे, गटनेते लोकसभेचे शिवसेनेचे पार्लमेंटरी पक्षाचे गटनेते यांच्यातर्फे असलेली याचिकेवर आज या 6 गद्दार खासदारांपैकी मला वाटतं संजय देशमुख यांच्या घरी, त्यांच्या चिंचोलीतल्या त्यांच्या राहत्या घरी एक नोटीस गेलेली आहे. कारण जाणीवपूर्वक आम्हाला नोटीस मिळाली नाही, आमच्यापर्यंत कुठलाही कागद पोहोचला नाही. म्हणजे माननीय सुप्रीम कोर्ट त्यांच्या वतीने त्यांची नोटीस देईलच, पण स्वतः शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्या वतीने गेलेल्या माणसाने ती नोटीस त्यांच्या घरापर्यंत पोहोचवली, तशा प्रकारचे एक्नॉलेजमेंट घेतले. हे फार महत्वाचं आहे. या गोष्टी का गरजेच्या आहेत लक्षात घ्या. कारण आपण तुम्हाला आठवायला हवं, त्याही वेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आम्हाला हे पोहोचलं नाही, आम्हाला ते पोहोचलं नाही, आम्हाला या गोष्टी आमच्यापर्यंत आल्याच नाहीत, आम्हाला कळवल्याच गेल्या नाहीत. हा सगळा जो युक्तिवाद केला जातो, त्या सगळ्या युक्तिवादावर आपण आता बारीक कोर्टाच्या भाषेत ज्याला म्हणतात टेक्निकली मजबूत राहणं, ते आपण बारीक करत आहोत. 31 ऑगस्टला या 6 गद्दार खासदारांची सुद्धा सुनावणी आहे. 31 ऑगस्ट म्हणजे अजून त्याला वेळ आहे, पण तोपर्यंत त्यांना ह्या 2 आठवड्यांचा वेळ पुन्हा दिलेला आहे माननीय सुप्रीम कोर्टाकडनं. मागे 2 आठवडे, आत्ता 2 आठवडे. या 2 आठवड्यामध्ये तुम्हाला तिथे कोर्टात उभं राहायचंय. तुम्हाला विचारलेल्या त्या सगळ्या कारणे दाखवायची, कारणं द्यायची. जर तुम्ही तुमच्या वतीने किंवा तुम्ही स्वतः तिथे उपस्थित राहत नसाल तरीही तुमच्या याचिकेवर सुनावणी होणार. अरविंद सावंत यांची याचिका थांबणार नाही. तुम्ही आलात नाही आलात तरी सुद्धा त्या याचिकेवर सुनावणी होणार, हे या नोटीसमध्ये लिहिलेलं आहे. आणि ही नोटीस त्यांना घरपोच आज गेलेली आहे. हे एक चालाख पाऊल मी म्हणेन, अगदी जबाबदारीने शब्दांनी जपून शब्द वापरतो, हे चालाख पाऊल आहे. अरविंद सावंत यांनी ही जी गोष्ट केलेली आहे ती अगदी व्यवस्थित आहे. त्यामुळे नोटीस मिळालीच नाही हा युक्तिवाद आता पुन्हा करताच येणार नाही. असो, आज दुपारी 2:30-3 वाजेपर्यंत शिवसेनेची याचिका सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. पण संध्याकाळी कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत काही ना काहीतरी आज सुरुवात होईल. कमीत कमी शिवसेनेचा युक्तिवाद तरी आज संपूर्णपणे त्याची सांगता होईल. आणि त्याचबरोबर उद्यापासून म्हणजे बुधवारपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वकिलांची उद्या युक्तिवादाची सुरुवात होऊ शकते. जे काही घडतंय माननीय सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हा सर्वांसमोर ठेवेल. पण सगळ्याचा मतितार्थ, सगळ्याचा एक शेवट मी एवढाच करतो, शिवसेनेकडे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे भक्कम पद्धतीने येणार. भक्कम शिवसैनिकांनो, ज्या प्रकारे आपला युक्तिवाद झालेला आहे, ज्या प्रकारे कायद्याच्या चौकटीमध्ये ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या, कायदा ज्या ज्या प्रकारे गोष्टी सांगतोय, भारताची घटना, परिशिष्ट 10 हे सगळ्यात महत्वाचं आहे. परिशिष्ट 10 आणि विशेषतः 2/3चा कायदा, 2/3च्या कायद्यामध्ये असली पोटकलम, या सगळ्यांचा जर तुम्ही मतितार्थ काढाल तर शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा एकदा मूळ शिवसेनेकडे परत येईल. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टींचे फाटे याच्यात मारले जाऊ शकतात. त्या सर्व आपण पुन्हा मागेही बोललो आहे, पुन्हा कधी बोलू. पण आजच्या घडीला मला 100% शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह हे एकनाथ शिंदेकडून जाऊन शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे, उद्धव ठाकरेंकडे येताना दिसतंय. आता आज नेमकं कोर्टात काय घडतंय तुम्हा सर्वांसमोर पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.